हॅलो, नमस्कार. मी संध्या. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. सर्वात प्रथम तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण इथे आपल्या क्लासचा 6वा दिवस आहे, ज्यामध्ये आपण कटोरी ब्लाऊज बघणार आहोत. इथे मी कटोरी ब्लाऊजचे माप घेत आहे. ब्लाऊजवरून ब्लाऊजचे माप कसे घ्यावे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी हुकपट्टीच्या साहाय्याने आपल्याला छातीचे माप मोजायचे असते. छातीचा 4था भाग आपण इथे मोजून घेऊयात. जिथे आपली साईडची फिटिंग शिलाई असेल तिथपर्यंत आपल्याला छातीचा 4था भाग मोजून घ्यायचा आहे. इथे माझा छातीचा 4था भाग 9.5 इंच आलेला आहे. तुमची जे काही छातीची घडी असेल तुम्हाला तिथे टेप ठेवून मोजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 9.5 इंच माझे छातीचे माप आलेले आहे. आता आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे. पुढचा गळा इथे शोल्डर जिथे जॉईंट आहे ना तिथून आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. 6 इंच माझा इथे तयार गळा आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी मोजायची आहे. क्रॉसपट्टी इथे 3 इंचची तयार आहे. आता आपल्याला आपली जी कटोरी असते ना ती जोडलेली कटोरी आपल्याला मोजून घ्यायची आहे. इथे कटोरी 6.5 इंच आलेली आहे. त्यानंतर शोल्डरचं माप घेऊयात आपण. शोल्डर पट्टी तयार इथे 2.5 इंच आलेली आहे. अशा पद्धतीने जे काही मी मापे घेत आहे तुम्हाला एका वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पाठीमागचा भाग म्हणजेच पाठीमागच्या भागावरून आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. जिथे शोल्डर जॉईंट आहे ना तिथून आपल्याला उंचीचं सरळ माप घ्यायचं आहे. इथे माझ्या ह्या ब्लाऊजची उंची 12.5 इंच म्हणजेच 13 इंच आलेली आहे. त्यानंतर कमरेचं माप टाकून घेत आहे मी. कमरेचं माप इथे टाकलेलं आहे. त्यानंतर गळा माझा 9.5 इंच आलेला आहे. आता आपण ब्लाऊज उलटवून घेऊयात आणि आपल्याला इथे मुंड्याचं माप टाकायचं आहे. मुंडा इथे माझा 5.5 इंच आलेला आहे. त्यानंतर आपल्याला बाहीची मापे टाकून घ्यायची आहेत. बाहीची मापे इथे 5 इंच लांबी आहे. त्यानंतर तयार मुंडा 7 इंच आहे. त्यानंतर आपला 6.5 इंच बाहीचा घेर आहे म्हणजेच दंडघेर आहे. इथे मी एक पेपर घेतलेला आहे. फोल्डेड साईड ही माझ्या साईडने आहे आणि खुली साईड ही समोर आहे. आता आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे. तयार ब्लाऊजची उंची इथे आपली जे काही असेल ते टाकायचे आहे आणि त्यामध्ये 1 इंच ॲड करायचे आहे आपल्याला शिलाईसाठी. अर्धा इंच आपला शोल्डरमध्ये जाईल आणि अर्धा इंच खालच्या साईडने गळा पलटवण्यासाठी जाईल. तर 13 इंचमध्ये 1 इंच प्लस केल्यानंतर 14 इंच मी उंचीची टिक मार्क करून अशी स्ट्रेट लाईन ओढून घेत आहे. आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. गळा इथे मी 2.25 घेतलेला आहे. त्यानंतर शोल्डर इथे 3 इंच घेतलेला आहे. 3.25 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपला मुंडा इथे 5.5 इंच त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 6 इंच मुंडा घेतलेला आहे. छातीचं माप 9.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मारण्यासाठी. इथून आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. मुंडा जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छातीची जी मार्किंग केलेली आहे ती जोडून घ्यायची आहेत. आपल्याला कमरेच्या साईडने सुद्धा सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आता आपण मुंड्याचं माप टाकूयात. पाठीमागचा मुंडा 1 इंचावरती टाकायचा आहे आणि समोरचा मुंडा हा 1.5 इंचावरती म्हणजेच अर्ध्या इंचावरती टाकायचा आहे. समोरचा मुंडा हा 1.5 इंचावरती आणि पाठीमागचा मुंडा हा 1 इंचावरती करून आपल्याला अशा पद्धतीने त्याला दोन्ही मुंड्यांना आकार देऊन घ्यायचा आहे. इथे माझी पेन जास्त गडद नसल्यामुळे मी डबल त्याच्यावर लाईन सोडत आहे.
अशा रीतीने दोन्ही मुंडे आपले इथे तयार झालेले आहेत आकार देऊन. आता आपल्याला गळा उंची टाकायची आहे. गळा उंची इथे माझी तयार ब्लाऊजची 9 इंच होती, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 9.5 इंच मी गळा लांबी घेतलेली आहे. गळा रुंदी मी 2च इंच ठेवलेली आहे. खालच्या साईडने 2.25 इंच ठेवलेली आहे. खालच्या साईडने सुद्धा तेवढीच घेतलेली आहे, कारण का हा आपला डीप नेक असल्यामुळे जास्त गळा रुंदी मी घेतलेली नाही. गळ्याच्या साईडने 1 इंचावरती टिक करून आपल्याला अशी खूण करून गळ्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला आकार हा व्यवस्थित येतो. आता आपल्याला पाठीमागच्या टक्सचं मार्किंग करून घेऊन पूर्ण पेपर कट करून घ्यायचा आहे. मी इथे पाठीमागचा टक्स द्यायला विसरले होते. तुम्ही इथे पाठीमागचा टक्स जे काही तुमचा असेल लांबी उंची मोजायची आहे आणि तिथे टक्स टाकायचा आहे. पूर्ण ब्लाऊज अशाच पद्धतीने तुम्ही कट करून घेऊन हेच पॅटर्न आपल्याला समोरच्या भागासाठी ठेवायचं आहे. आपल्याला इथे गळा कट करून घ्यायचा आहे. इथे मी गळा कट केल्यानंतर हा पूर्ण पार्ट जशास तसा आपल्याला समोरच्या भागावरती ठेवून जशास तसा ॲज इट इज मार्क करून घ्यायचा आहे. आपला पाठीमागचा भाग तयार झाला आहे. आता मी एक साईड फोल्ड पेपर घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला हे पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे पाठीमागचा आणि जशास तसे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मार्क केल्यानंतर आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याला एकदम सोपी पद्धतसुद्धा वाटायला लागते. चारी साईडने आपल्याला असंच एक मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मुंड्याचा हा आकार हा अर्धा इंचामध्ये घ्यायचा आहे. आतल्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, अर्ध्या इंचावरती आकार देऊन घेतलेला आहे. दोन्हीमधील गॅप हा आपल्याला अर्ध्या इंचाचा घ्यायचा आहे. त्यानंतर समोरील गळा हा 6.5 इंच होता, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6.5 इंच घेतलेला आहे. गळा रुंदी मी इथे घेतलेली आहे. जर तुम्ही पाठीमागच्या साईडला हुक करत असाल तर हुक आयपट्टीसाठी तुम्हाला एक्स्ट्राचं 1.5 इंच कापड घ्यायचं आहे. समोरच्या जिथे बंद साईड असते ना तिथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाईसाठी. इथे मी हुकपट्टीसाठी ते थोडंसं 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि इथून 1 इंचावरती गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे. आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे लांबीमध्ये ब्लाऊज, कारण का जे काही आपण कटोरी किंवा क्रॉसपट्टी जॉईन करतो ना त्याच्यामध्ये आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच लागणार आहे. त्यासाठी पुढचा भाग हा पाठीमागील भागापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्याच्यावरतीच क्रॉसपट्टीचं मार्क करायचं आहे. जे काही तुमची क्रॉसपट्टी तयार असेल त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन तुम्हाला क्रॉसपट्टीचं मार्क करायचं आहे. शिलाईसाठी आपल्याला इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. मी इथे 3.25 वरती टाकत आहे आणि ह्या साईडने 2.25 इंचावरती टाकून घेत आहे. मार्किंग झाल्यानंतर आपल्याला तिला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्या लाईनचा सेंटर काढून एक सेंटर करायचं आहे. तिथून आपल्याला क्रॉसपट्टीचा क्रॉस असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपले जे काही कटोरीचं मार्क असेल ते टाकायचं आहे. 6.5 इंच झालेला आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंच घ्यायचे आहे आणि मुंड्याचा जिथून आकार आहे ना फर्स्ट समोरच्या भागाचा
तिथे आपल्याला 2 किंवा 2.5 अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. इथे कटोरी खूप मोठी असल्यामुळे मी 2 साईडवरती 2 इंचावरती इथे खूण करून टिक करून घेत आहे. अशा पद्धतीने कटोरीला आपल्याला आकार द्यायचा आहे. आता ही कटोरी आपल्याला जमणार नाही, त्यासाठी आपल्याला कटोरी दुसऱ्या कापडावरती वाढवावी लागेल. त्यासाठी मी इथे दुसरा पेपर कट करणार आहे. हे सर्व मार्किंग आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मुंड्याचा खालचा आकार कट करायचा आहे. समोरच्या भागासाठी मुंडा हा अर्धा इंच खोल आकार द्यायचा असतो. जे काही आपण लांबी वाढवली होती ते सुद्धा इथे कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे कटोरी कट करायची आहे आणि क्रॉसपट्टी त्यानंतर कट करायची आहे. इथे सगळे पार्ट कट झालेले आहेत. आता आपण कटोरी वाढवून घेऊयात. त्यासाठी मी एक्स्ट्राचं पेपर घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला कटोरी ॲडजस्ट होईल का हे पाहायचं आहे आणि आपल्याला इथे कटोरी दुसऱ्या पेपरवरती ॲडजस्ट करावी लागेल. जशास तशी आपल्याला कटोरी इथे ॲज इट इज मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर जे काही वाढवायचं असेल ते आपण समोर बघूयात. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कटोरीची जे काही मार्किंग करायची असते ते करून घ्यायची आहे. आणि 30 कटोरी बाजूला काढून आपल्याला आता ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतात ते आपण करूयात. आपल्याला सर्वात आधी तर ह्या कटोरीचा सेंटर काढायचा आहे. इथे मी कटोरीचा सेंटर काढले आहे. सेंटरहून आपल्याला 1.5 इंचावरती खालती यायचं आहे. त्यानंतर ह्या साईडने आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि ह्या साईडने सुद्धा 1 इंच घ्यायचे आहे. ह्या साईडने आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंच आणि गळ्याच्या साईडने आपल्याला जशास तशी खूण करून अलगद असं कमी करत आपल्याला वरती न्यायचा आहे आकार कटोरीचा. तुम्ही व्हिडिओत पाहू शकतात. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्क करायचे आहे. हे सगळे पॉईंट आपण आता जोडून घेऊयात. हे जे काय आपण मधला पॉईंट सेंटरचा दिलो ना त्याला आपल्याला क्रॉस पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. दोन्ही पॉईंट आपल्याला इथे जोडायचे असतात क्रॉसमध्ये. इथे आपला कटोरीचा सेंटर मिळालेला आहे. आपली आता पूर्ण कटोरी ही ड्राफ्टिंग झालेली आहे. इथे मी 1 इंच आणि मध्य सेंटरला 1.5 इंच अशा पद्धतीने मार्क केलेलं आहे. पूर्ण कटोरीचं मार्किंग झालेलं आहे आपलं. आता ही कटोरी कट करून घेऊया. तुम्हाला जर काही ह्या व्हिडिओमध्ये अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हो, चॅनलवर आपल्या नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आता आपले सर्व पार्ट कटिंग झालेले आहेत. आपले आता राहिलेले आहेत स्लीव्ज कटिंग. इथे मी सर्व पार्ट एका अस्तरवरती ठेवून इथे पूर्ण अस्तर कट करून घेत आहे. तुम्ही अगोदर मार्क करून सुद्धा कट करू शकता. मी डायरेक्ट पेपर ठेवून पूर्ण अस्तर कट करून घेत आहे. इथे मी साधा ब्लाऊज शिवून घेत आहे. बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. त्यासाठी मी 80 सेंटीमीटरपेक्षा थोडंसं जास्त आपलं फॅब्रिक आहे. एक मीटरपेक्षा थोडंसं कमी अस्तर आलेलं होतं माझं. त्यामध्ये मी पूर्ण स्लीव्ज, कटोरी भाग, कटोरी कट आणि क्रॉसपट्टी पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ॲडजस्ट जिथे होईल तिथे मी ठेवून पूर्ण कटिंग करून घेत आहे. इथे आपल्याला सर्व पार्ट कट करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पूर्ण पार्ट कट करून घेऊ शकता. पुन्हा एकदा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलेले असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा
आणि जितकं होईल तितकं तुमच्या मैत्रिणीसोबत ज्यांना ह्या व्हिडिओची गरज असेल त्यांना तुम्ही नक्की शेअर करा. अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमची पेपर पॅटर्न एका अस्तरवरती ठेवून पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे पेपरची. आपले सर्व पार्ट्स कटिंग झाल्यानंतर आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे. स्लीवच्या कटिंगसाठी जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला डिटेल्समध्ये सगळी इन्फॉर्मेशन देऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पण पूर्ण बघत जा मैत्रिणी. कुठेही तुम्हाला व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे.